नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करणार आहोत काही महत्त्वाच्या सविस्तर घडामोडींनी। 20 जानेवारीला अंतरवाली सराटी मधून मुंबईच्या दिशेने निघणारच असा ठाम निर्धार केलेला आहे मनोज जरांगे यांनी। आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ, अन्यथा आरक्षण घेण्यासाठी जाऊ असंही मनोज जरांगे पाटील म्हणताय। मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील आहेत की ज्यांची नोंद सापडली ज्याची नोंद सापडली त्या बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊनच त्या आधारानुसारच जिथे जिथे आपली सोयरीक जुळते, लग्न सोयरीक जुळते, ते सगळे सोयरे त्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं। जे परंपरेनुसार आपण लग्नाची सोयरीक आपली जुळते, मग जिथं जिथं सोयरीक जुळते ते सगळे सोयरे त्या सर्व शब्द वापरून तिथं सर्व सगळ्या सोयऱ्यांना ज्याची नोंद सापडी त्याच बांधवाच्या नोंदीचा आधार घेऊन त्यालाही कुणबी प्रमाणपत्राचा लाभ देण्यात यावा, ही व्याख्या तिचं घेणं अत्यंत आवश्यक। आणि ती व्याख्या आम्ही त्यांना 2 महिन्यापूर्वी दिली, तरी आता ती दिली, तेच चालू आहे, आणखीन काहीच नाही। परंतु काय आहे ना, विहीर खांद्याच्या आधीच मोटर नको, सगळे सोयरे शब्द दिला आणि नोंदीच नाही दिल्या, म्हणजे नोंदी आहेत त्यांचे प्रमाणपत्रच नाही दिले। उदाहरणार्थ पुन्हा एकदा सांगतो, तुमची नोंद मिळाली, मी तुमचा सोयरा आहे, सोयऱ्याची व्याख्या असली तर मी सोयरा होऊ शकतो, आणि दुसरं तुमच्याजवळ प्रमाणपत्र असलं तरच मला मिळेल ना सोयऱ्याला। आता ज्याच्या नोंदीवर मला घ्यायचंय त्यालाच नाही तर मी महाकडून दुरण टिकीत मला कवा देणार आहे कोण? जसं की नुसतीच मोटर आणून ठेवली, येरत नाही, कवा बागायती होणार आहे तुही? आधी येर खांदा लागन, पाणी लागतंय का बघा लागन, मग मोटर आणायची। आधी मोटर आणली, ही कोणता धंदा आहे? म्हणून ती व्याख्या गरजेची। आणखीन याबरोबर सांगता राहून गेलो की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला पुन्हा एक आव्हान आहे की सगळ्यांनी या रॅलीत शांततेत सहभागी व्हायचं। सगळ्यांनी जे पाठीमागून येणार आहेत नंतर त्यांनी सुद्धा शांततेत आणि सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं। आणि विशेष एक आव्हान आहे महत्त्वाचं की महाराष्ट्रातल्या ज्या बांधवांना स्वयंसेवक म्हणून काम करायचं, ज्या बांधवांना, त्यांनी 20 जानेवारीलाच अंतरवालीत या, ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करायचं त्यांनी, कारण ते स्वयंसेवक जेवढे आहेत ते आवश्यक लागणार आहेत आणि गरजेचे जितके काय असतील त्यांनी स्वयंसेवक म्हणून यावं। मुंबईला जात आहे, नोंदी सापडल्या तरच 54 लाख नोंदी आहेत, त्यांना प्रमाणपत्र भेटलं तर सरसकट आरक्षण होईल। मुदत दिली का सरकारला काही? पुन्हा नाही नाही, अजिबात नाही। फक्त ते बोलताना बोलले आज सकाळी की 5-6 दिवस त्याला लागू शकतात। लागा ना, आम्ही चाललोच आहेत ना मुंबईला, 5-6 दिवस लागू द्या, नाही तर 5-6 वर्ष लागून द्या, आम्ही चाललो मुंबईला 20 जानेवारीला। 20 जानेवारी बद्दल शंका असण्याचं कोणालाच काहीच कारण नाही। आरक्षण मिळालं तरी मुंबईला जाणार आहेत आणि नाही मिळालं तरी जाणार आहेत। मिळाल्यावर गुलाल घेऊन जाऊ, नाही मिळालं तर आणायला चाललो होतो। कॅमेरामन हर्षलसह संजय सरवदे, TV9 मराठी।